नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे, कारण आज मी तुमच्यासाठी असे काही खास उपाय घेऊन आलेले आहे जे तुम्हाला धनवान, श्रीमंत बनवू शकतात. तर मित्रांनो, तुमच्या पण घरामध्ये पैशाची खूपच ताणतणाव चालू आहे. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. आज पैसा आला आणि संध्याकाळपर्यंत लगेच गेला असं होत आहे. घरामध्ये अन्नधान्याचा सुद्धा तुटवडा होत आहे. तर अशामध्ये तुम्हाला काही वास्तू टिप्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या कोणत्या टिप्स आहेत आणि कशा वापरायच्या हे आपण या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन टिप्स मी तुमच्यापर्यंत आणत असते. गुरुजींनी सांगितलेले जे काही उपाय आहेत, महाउपाय आहेत, शास्त्रातले उपाय आहेत, ते सगळे या चॅनलवरती मी तुमच्याशी शेअर करत असते. तर मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत पिवळ्या कलरची मोहरी ही आपल्या टोटक्यांसाठी वापरतात हे ऐकलं असेल, पण ती पिवळ्या कलरची मोहरी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा वापरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला आणू शकता. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीसोबतच पैसा, धन दौलत याची कधी कधी तुम्हाला कमी होणार नाही, जर तुम्ही ही पिवळ्या कलरची मोहरी जर घरामध्ये योग्य पद्धतीने यूज केली तर मित्रांनो, पिवळ्या कलरची जी मोहरी आहे ती अगदी चमत्कारिक आहे आणि खूप लोक याचा टोटका करतात आणि जीवनात मालामाल होतात. जीवनामध्ये सुख, धन, दौलत, समृद्धी कशाची कमी यामुळे होत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याची योग्य पद्धत काय आहे, कशा पद्धतीने ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण मित्रांनो, योग्य पद्धतीनेच केलेले उपाय हे फलदायी ठरत असतात. आपल्या मनाने कोणतेही उपाय जर तुम्ही केले तर ते फलदायी ठरत नसतात. ज्या पद्धतीने शास्त्रात सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच हे उपाय आपल्याला करायचे असतात. तर शास्त्रामध्ये पिवळ्या मोहरीचं खूप महत्त्व आहे आणि ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. पिवळ्या कलरची मोहरी माता लक्ष्मीला खेचून घरामध्ये आणत असते आणि घरातील जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर टाकत असते. त्यामुळे मित्रांनो, पिवळ्या कलरच्या मोहरीचं खूप महत्त्व आहे आणि याच महत्त्व आपण लक्षात घेत आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर मित्रांनो, पहिला असा उपाय आहे तो म्हणजे, जर तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये सतत तुम्हाला जाणवत असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा राहत नसेल आणि तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या घरातला पैसा कुठे अनावश्यक खर्च होतो आहे, म्हणजे आज तुमच्याकडे या महिन्यामध्ये सतत आजारपण चालू आहे, पुढच्या महिन्यामध्ये कुठे पैसे हरवले किंवा अजून कुठे खर्च झाले, सतत तुम्हाला खड्डे बसत आहेत पैशाच्या बाबतीत, तर यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला 7 पिवळ्या कलरच्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत. एक पिवळ्या कलरचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या वस्त्रावरती तुम्हाला 2 कापूर त्याच्यामध्ये ठेवायचं आहेत आणि ही पिवळ्या कलरची पोटडी तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या वरती तुम्हाला बांधायची आहे. त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या घरातला पैसा नको त्या दिशेकडे जात आहे, याचाच अर्थ असा होतो. कारण की तुमच्या घरामध्ये अनावश्यक प्रत्येक महिन्यामध्ये जर खड्डे बसत असतील, तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये जर खर्च होत असेल, कुठे ना कुठे वायफळ पैसा तुमचा खर्च होत असेल, म्हणजे खायला कमी आणि घालवायला जास्त असं जर तुमच्याकडे होत असेल, तर नक्कीच कोणीतरी तुमच्यावरती काळी जादू केलेली आहे आणि त्यामुळेच तुमच्या घरातला पैसा हा दुसरीकडे कुठेतरी जात आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अशा पद्धतीची छोटीशी पोटळी तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या, मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला बांधायची आहे आणि ही पोटळी तुम्हाला शनिवारीच बांधायची आहे. त्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाणार आहे आणि जेव्हा पण तुमच्या घरामध्ये पैसा येणार आहे, तुमच्या घरामध्ये धन येणार आहे, माता लक्ष्मी येणार आहे, तेव्हा ती नकारात्मकतासुद्धा तुमच्या घरात शिरणार नाही त्याच वेळेला आणि तुमच्या घरातला पैसा हा घरातच थांबेल आणि तो बाहेर अनावश्यक तुम्हाला पैसा खर्च करायची गरज लागणार नाही. तर दुसरा असा उपाय आहे तो म्हणजे नोकरी, व्यापार या संदर्भात. जर तुमच्याकडे कोणी नोकरीला लागत नसेल किंवा नोकरी लागले पण प्रमोशन होत नसेल, व्यापारात सतत नुकसान होत असेल किंवा नवीन जरी व्यापार तुम्ही चालू केला असेल आणि त्यामध्ये खूप सतत तंगी येत असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला 7 ज्या मोहऱ्या आहेत ना, त्या तुमच्या घरावरती, दुकानावरती तुम्हाला फेकायच्या आहेत. जर तुमचा व्यापार असेल तर व्यापाराच्या तुमच्या दुकानावरती तुम्हाला ते 7 मोहरी किंवा तिथे जर नोकरीला जात असाल तर तुम्हाला तिथे त्या नोकरीच्या जागेवरती तुम्हाला 7 मोहरी तुम्हाला ठेवायच्या आहेत. आणि जर तुम्हाला नोकरी लागत नसेल तर तुमच्या हातामध्ये 7 मोहरी घ्यायच्या आहेत. तुमची मनोकामना तुम्हाला बोलायची आहे नोकरी लागण्याविषयी आणि तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती या 7 मोहरी तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत.
आहेत। यामुळे काय होईल की माता राणीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला जी काही मनोकामना आहे नोकरी व्यवसाय संदर्भात ती तुमची पूर्ण होणार आहेत। आणि जर तुमचं ऑफिसमध्ये प्रमोशन वगैरे होत नसेल तर 7 कलरच्या या 7 पिवळ्या मोहरी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या तुमच्या ऑफिसच्या जागेवरती तुम्हाला तुमचा जिथं डेस्क आहे ना तिथे तुम्हाला शनिवारी टाकायच्या आहेत आणि नंतर त्या संध्याकाळी उचलून तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत। नक्कीच तुमच्या ऑफिसमध्ये कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे किंवा कोणाची नजर ही अतिशय वाईट असते, त्यामुळे तुमचं प्रमोशन होत नाही आहे किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला यश सक्सेस मिळत नाही। तर शनिवारी जर असा उपाय तुम्ही केला तर नक्कीच ती तुमची नजर दोष कोणी लावलेला आहे ना तो निघून जाणार आहे आणि तुमचं ऑफिसमध्ये तुमचं करिअर हे चांगलं स्टार्ट होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पिवळ्या कलरच्या मोहरींचा जेवढा उपयोग तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये बघाल तेवढा तुम्हाला कमीच मिळेल, कारण की पिवळी मोहरी ही अतिशय कमी प्रमाणात आपण बघतो की ही जास्त करून टोटक्यांसाठी वापरली जाते, कारण म्हणजे नकारात्मकता घालवण्यासाठी हिचा जास्त उपयोग केला जातो। त्यामुळे तुम्हाला पिवळ्या मोहरीचा उपयोग तुमच्या घरी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करावा लागेल। एक अतिशय महत्त्वाचा असा हा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही गुरुवार, शुक्रवार, मंगळवार एव्हा रविवारीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे की जो गोवर असतात गाय मातेचे ते तुम्हाला घेऊन यायचं आहे सुकलेलं आणि त्यामध्ये तुम्हाला ते आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोड्याशा चिमूटभर जे आहेत त्या पिवळ्या मोहऱ्या त्याच्यावरती तुम्हाला जाळायच्या आहेत आणि असा धूर तुमच्या घरामध्ये सगळीकडे तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे की घरामधली जेवढी पण नकारात्मकता आहे अलक्ष्मी आहे तुमच्या घरातली ती निघून जाणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये ही येणार आहे। तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे शेवटचा, तो नक्की करून बघा। त्यामुळे तुमचं नोकरी असेल, व्यवसाय असेल, घराला लागलेली नजर असेल, सगळ्याच प्रकारची नजर दोष ही दूर होणार आहे हा उपाय जर केला तर, कारण की यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती जळून खाक होणार आहे आणि माता लक्ष्मी ही तुमच्या घरी नक्कीच आगमन तिचं होणार आहे। तर मित्रांनो, असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन टोटके ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।